नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही एक जाणकार शेतकरी आहात आणि आपण आता नवीन शेतामध्ये उतरलो तर आपल्या सीताफळावर एक रोग आलेला आहे। म्हणजे ते थंबनेल बघितलं असेल काळा काळा, मी तुम्हाला थोडं क्लोजमध्ये दाखवतो। तर मित्रांनो, काही अशा प्रकारे हा रोग म्हणावं का काय म्हणावं मला समजत नाही आला। थोडंसं असं काळं काळं पडतंय आणि तुम्हाला अजून दाखवायचं झालं तर म्हणजे हे काय मित्रांनो, जर तुम्हाला हे माहीत असेल रोग तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो, म्हणजे लवकर इलाज होईल त्याच्यावरती। हे बघू शकता अशा प्रकारे दिसत आहेत। म्हणजे याच्यावर काय करायला पाहिजे, पुन्हा असे झाडाचे आकार बदलत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल तर मित्रांनो नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा। हे रोग आहे का काय आहे, याच्यावरती कोणती फवारणी करायला पाहिजे। आणि असा बऱ्याच झाडावर झालेला आहे। हे बघू शकता, आता हे याचा आकार गोल नाही आहे, चपटा वगैरे वेगळ्याच प्रकारचा झाला आहे तो। तर असं काही झाडावर झालेलं आहे मित्रांनो। तुम्हाला जर सीताफळाबद्दल माहिती असेल तर नक्कीच कळवा मित्रांनो, तेवढीच मदत होईल। याची कोणती फवारणी करायला पाहिजे किंवा याच्यावरती उपाय काय आहे, आता काय करायला पाहिजे हे बघा मित्रांनो। अशा प्रकारे म्हणजे याला काही नाही, फक्त काळं काळं झालं आहे अशा प्रकारे। तर मित्रांनो, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहीत असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा मित्रांनो। आता सीताफळ आहेत बघू शकता तुम्ही, बऱ्याच प्रमाणात आहेत। तुम्ही थंबनेल बघून या व्हिडिओवर आला असाल तर नक्कीच तुम्ही एक जाणकार शेतकरी आहात मित्रांनो। कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही कळवा हा रोग आहे की काय आहे। चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। आणि हे बघू शकता, तुमच्या बोरचं पाणी अजून आटलेलंच नाही आहे, आपोआपच बोरचं पाणी वर येते। मोटर कुठलेही चालू नाही, काही नाही, आपोआप पाणी वर येतं आहे। आणि असंच चालू आहे जवळपास 2-4 महिने झालेत। हळद बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे झाली हळद। पेरू भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत, बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला सीताफळाबद्दल काही जर माहीत असेल नक्कीच सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।